आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लागो त्याच्यावर वारंवार येणारी संकट दूर होत आणि त्याच्या मनातली आवडती मुलगी त्याला जोडीदारीण म्हणून मिळव. संकट कशी दूर होतील आई? इथं जवळचीच माणसं हितशत्रू झाली आणि आवडणारी मुलगी म्हणजे नली ना? आता नलीचाच विचार करत होतास ना तू? आईला सगळं कळतं मुलांच्या मनात. हो ना. मग माझं लग्न ठरत असताना का गप्प होतीस? सगळं माहितीये ना तुला. आई तुझ्या गप्प राहिल्याने 4 आयुष्य बर्बाद होऊ शकतात. अरे पण मला कल्पनाच नव्हती आम्ही नायकांकडे का जातोय याची. म्हणजे तुझे बाबा काही स्पष्ट सांगतात का? शिवाय विचारायची सोय नाही. तुझं मितालीशी लग्न लावायचं त्यांच्या मनात आहे हे जर मला माहिती असतं तर मी त्यांना नायकांकडे जाऊच दिलं नसतं. आता तिथे गेल्यावर मला कळलं, मग माझा नाईलाज झाला. म्हणजे तुला माहिती नव्हतं. पोतांच्या घरात बायकांना काही किंमत आहे का? आई पण पोटच्या मुलाला असं दुखावून काय सुख मिळतंय का बाबांना? हो ते सामान्य माणसांपेक्षा त्यांच्या सुखाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत. माझी होणारी कोंडी दिसतेय ना तुला? हो बाळा, मला तुझी घुसमट तळमळ कळतीये. नली आवडते ना तुला? मग निर्मळ मनाने त्याच्याकडे प्रार्थना कर, तो सगळं ऐकतो. नशीब बदलण्याची ताकद माणसाकडे नाहीये, पण तो परमेश्वर कुणावरही अन्याय होऊ देत नाही. आई तू नलीशी लग्न करायचंय ना तुला? होय, तुझी आई तुझ्या पाठीशी आहे. मी नलीला तुझ्यापासून दूर होऊ देणार नाही, हा तुझ्या आईचा शब्द आहे. तुझं गुणी बाळ. काळजी करू नकोस बाळा. तू नलीच्या जवळ आणि बाबाराव खोतांपासून दूर कसा जाशील याची काळजी मी स्वतः घेईन. आपल्या ऑफिस मध्ये एका स्टाफवर हल्ला होतो, तू एका मुलीवर, आणि याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं. याआधी आपल्या ऑफिसमध्ये असं भयानक घडलंय कधी? एवढी सिक्युरिटी असताना हे घडलंच कसं? लक्ष नसतं तुमचं? काय लक्ष नसतं का? त्या नलिनी गावड्यावर प्राणघातक हल्ला होतो. ती ओरडली असणार, रडली असणार. ऐकू नाही आलं तुम्हाला? काय झोपा काढत होतात का? कान फुटले होते का तुमचे? पगार कसला घेता तुम्ही? त्या पोरीचं काय बरं वाईट झालं असतं तर जबाबदार कोण? एखादी व्यक्ती नकळत तुमच्या ऑफिसमध्ये शिरते काय, स्टाफवर हल्ला करते काय, झोपाच काढा तुम्ही. काय राणे, सिक्युरिटी हेड आहात ना तुम्ही? यापुढे वीकली रिपोर्ट वर्षाकडे सबमिट करायचं. आता गार्ड माझ्याशी आहे. नलिनी, कशी आहेस तू? बरी आहे मी. अगं पण अशी लगेच का आली ऑफिसला? आय मीन 2-4 दिवस अगं आराम केला असता तरी चाललं असतं. काय झालंय इथं? काम धंदे सोडून इथे का जमलंय? काय गणेशोत्सव मंडळाची मीटिंग आहे का? कामाला लागा. हे भिकाजी काय? सर, मला अनेक प्रश्न विचारायचे आहेत मॅनेजमेंटला. प्रश्न विचारणार मॅनेजमेंटला तू? उलट आम्हाला प्रश्न पडलाय की तू इथे का नोकरी करतेस? मॅनेजमेंटला गरज नाही तुझी, जा. तो भाग वेगळा झाला सर. मी ऑन ड्युटी असताना माझ्यावर हल्ला होतो. मालक म्हणून तुम्ही पोलिसात तक्रार केली पाहिजे, इंटरनल इन्क्वायरी लावली पाहिजे.
मी तुम्हाला हेच विचारायला आले की माझ्यावर हल्ला कोणी केला. ऐकताय ना वेद सर, उपकार करायला निघाला होता ना तुम्ही. डिझर्विंग कॅन्डिडेट आहे, गरजवंत आहे, देऊया नोकरी. या ऐकलेत का प्रश्न? झाला फायदा कंपनीला आपल्या. हे बघ, तुझ्यावर हल्ला झाला हे खरंय, पण तो काहीतरी तुझा पर्सनल मॅटर असेल. आम्ही कशाला त्याची चौकशी करू? हल्ला तुमच्या ऑफिस मध्ये झालाय, तुमच्या स्टाफवर झालाय. माझं काही बरं वाईट झालं असतं तर? काल माझ्यावर हल्ला झाला, उद्या वर्षावर होईल, परवा अजून कोणावर. नाही 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 नाही, कुणावर हल्ला होणार नाही. वर्षावर तर अजिबात होणार नाही, कारण ती तुझ्यासारखी तिकडी नाही. तुझं नशीबच फुटका आहे ग. त्याशी संकट, अपघात, घातपात हे होत राहणार तुझ्या बाबतीत. जाशील तिथं वाटोळ होणार. उलट तुझ्या पायगुणापासून आमचा बिझनेस कसा वाचवायचा हीच काळजी आहे आम्हाला. आता तुम्ही कंपनीची अब्रू वाचवण्यासाठी माझ्या कपाळी दुर्दैवी तिकडीचं खापर फोडताय. 21व्या शतकात ह्या अशा अंधश्रद्धा खरंच हास्यास्पद वाटतात. तू जो सगळ्या स्टाफ समोर तमाशा चालवलास ना, तो जास्त हास्यास्पद आहे. ए जा ना, जा बाई, जा नोकरी सोडून जा. मला न्याय मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. माझ्यावर हल्ला का झाला, कोणी केला, हे मी शोधूनच काढणार. शोध ना मग, तुझी तू शोध. आमचा स्टाफचा वेळ वाया घालवू नकोस. ए चला, लागे का मला. सर, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढी सिक्युरिटी असताना माझ्यावर हल्ला झालाच कसा? आणि कोणी मदतीला सुद्धा आलं नाही. मला इकडचं सीसीटीव्ही फुटेज चेक करायचंय. बाबा, नली करेक्ट बोलते. हे आधी का लक्षात आलं नाही आपल्या? काका, आपण कालचं फुटेज चेक करूया. दादा, ठीक आहे, बघा. राणे, काल रात्रीचं फुटेज दाखवा चला. नली, हे अकलीच्या कांद्या, तू ऑफिसमध्ये शिरताना तोंड झाकलं होतंस ना. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आला होतास? तुझा बाप झालो आणि धन्य झालो. देवा, आजवर खूप सहन केलाय.
सगळं सोचलं. या प्रवासात तूच तर सोबत होतास. आता या जीवघेण्या संकटातून सुद्धा माझ्या नलीला तूच वाचवलंस. अशीच कृपादृष्टी माझ्या ऋषीवर आणि नदीवर कायम राहू दे. काकू, मला कळलंच नाही. माझं आणि देवाचं मैत्रीचं नातं आहे. मी माझ्या मनातलं सगळं त्याला सांगते आणि मग तो मार्ग दाखवतो. काही झालंय का काकू? नाही ग. आणि काही झालंच तर देव आहे की सोबतीला. ऋषी, नली आणि आता तू पण आहेसच की सोबत. तुमच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे किती संकट येतात जातात, आपण मात्र खंबीर राहायचं. काय करणार? दुसरा मार्ग असतो आपल्याकडे. असंच पुढं चालत राहायचं. हे जरा इकडे बघू ग. आणि इकडे काही झालंय का काकू? गोड आहेस. खरंच माझी सून खूप गोड आहे. आणि बरं का सोनूबाई, आता एक माझं महत्वाचं काम करायचं. आज संध्याकाळी छान साडी नेसून केसात गजरा माळून तयार राहायचं. मी ऋषी आणि नलीला घेऊन तुमच्या घरी येणार आहे. शुभ कार्यात उशीर कशाला? एकदा तुझ्या बाबांना भेटून तुझा रितसर हात मागायचाय. मिताली, हे काय झालं? बाबा घरी असायला हवेत ना. ते बाहेरगावी गेलेत का? नाही, पण कधी कधी त्यांना घरी यायला उशीर होतो. हा, होऊ दे. पण मी ठरवलंय आज त्यांना भेटायचंच. तू एक काम कर, ते घरी आले ना की तू फोन कर, मग आम्ही तिघे इथून निघतो. चालेल? ते बाबा घरी आले ना की थकून जातात अहो. मग ती बोलणी आता जास्त वेळ नाही घेणार. 10 ते 15 मिनिटात होतील बोलणी. तुझी काही हरकत नाहीये ना? नाही नाही, माझी काय हरकत असेल. कसं आहे मिताली, घरातलं वातावरण जरा तणावाचंच आहे. एकदा का बोलणी झाली की लग्नाची तयारी सुरू करता येईल. मी लग्नाची तयारी करता करता त्या घरातली सगळी मरगळ दूर होईल. सगळं घर आनंदी होईल. ऋषी आणि नलीच्या आनंदासाठी तुमचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. राणे, ही पोरगी कधी आणि कुठेही मला अडकवू शकते. वेदमध्ये नसताना तर आतापर्यंत हिला पण गोदाच्या शेजारी काढलं असतं. रे फुटेज दाखव.
राणे घरात तारी आई आहे ना, तिच्याकडे कोण बघणार? तू मेल असता. लहान मुलं आहेत ना तुझी, अनाथ होती. माझ्या हातून तुझा जीव गेला, चालेल का? मग ही फुटेज डिलीट कर. असं कसं झालं? बरोबर कालचंच फुटेज कसं करप्ट झालं? हे होणारच होतं, तेच झालं. झालंय की कोणी केलंय? मुद्दा बरोबर आहे. राणे, अहो असं कसं होऊ शकतं? बाकी सगळं फुटेज आहे तसं. हे कुणीतरी मुद्दाम केलंय. राणे, द्या उत्तर. उत्तर मी मगाशीच दिलंय भिकाजी. हे होणारच होतं, तेच झालंय. काय होणार होतं? अगं मगाशी सांगितलं ना मी तुला, तू जिथं पाऊल ठेवशील तिथं वाटोळ होणार. दैव तुला साथ देणार नाही ग. आता सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा काय अंधश्रद्धा पाळायला लागलाय? ठीक आहे, आम्ही सगळे अंधश्रद्धाळू. तू डोळस आहेस ना, तुला डोळ्यांनी दिसतंय ना. बघ बघ, डोळे फाडून बघ, काय दिसते का त्यात. ते काहीही दिसणार नाही, कारण तुझा पायगुण. आणि एक लक्षात ठेव, हे फुटेज करप्ट होणं हे तुझं नाही, आमच्या ऑफिसचं नुकसान आहे. तू सीसीटीव्ही फुटेज बघायचा हट्ट धरलास आणि सिस्टीम बंद पडली. तुला माहिती का आज काय काय झालं ते? 2 पार्ट्या येणार होत्या मोठी ऑर्डर घेऊन. एक पार्टी दुसऱ्यांकडे गेली आणि दुसऱ्या पार्टीचं काय झालं माहितीये? आपल्याकडे येताना तिचा ऍक्सिडेंट झाला. अगं तुला पोसून आम्ही स्वतःचं नुकसान करून घेतोय. अहो बाबा, कुठला संदर्भ कुठे जोडताय? बघितलंस, माझा मुलगा पण माझ्यापासून तुटायला लागला. तुझी बाजू घ्यायला लागला. काय भुरळ पाडलीस तू कोणास ठाऊक. माझा अपमान करायला लागलाय सगळ्यांच्या समोर. अहो तसं नाही बाबा. ए बाई, आमचं कुटुंब तोडलंच आहेस तू, पण आमच्या बिझनेसचं आता जास्त नुकसान करू नको. इथून निघून जा, मी हात जोडतो तुझ्या समोर. जाते, पण मला माहितीये हे कोणीतरी मुद्दाम करते. आता नुसतं बोलत नाहीये मी, करून दाखवणार. ज्याने माझ्यावर हल्ला केला ना
त्या भॅडला मी शोधणार. आणि ज्या दिवशी तो हल्लेखोर माझ्या हाती सापडेल, अख्ख्या गावासमोर चौकात त्याला उभं करणार. सोडणार नाहीये मी त्याला. कर कर, काय करायचं ते कर. तुझी लपडी तू निस्तर बाहेर तिकडं. आम्हाला कशाला बोंबलून सांगतेस? आम्हाला आमची कामं करू देत. हे चला रे, कामाला लागा सगळ्यांनी. आणि तू जा इथून, चल.